पण या धुमश्चक्रीत नेमकं काय होणार आहे तर उभाटा गटात एका ललनीच्या नादापायी एका बाईमुळे यादवी माजणार आहे. मुळातच शिल्लक उरलेल्या मोजक्या लोकांच्या गटामध्येही जर आता आणखीन गट आणि तट पडत असतील आणि ते एकमेकांना भिडत असतील तर ते आपापसात भिडून लढून संपतील की काय अशी आशंका वाटते. शिल्लक सेना शिल्लक राहणार की यादवी या शिल्लक सेनेला संपवणार प्रश्न तर गहन आहे. पण विषय नाजूक प्रकरणांवरून सुरू होत होत अजून नाजूक प्रकरणांकडे जाणार आहे आणि त्यामुळं जर हे गट वेळीच आपापसात तह करते झाले तर ठीक, विनाश टाळता येईल अशी आशा वाटते. नाहीतर काय होईल सांगता येत नाही. प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेवर जाण्याची तीव्र इच्छा होती जी पूर्ण झाली नाही. पण त्यामुळे त्यांना स्वतःला जेवढं दुःख झालेलं नसेल, म्हणजे झालं असेल ते, पण ते काय नंतर 7-7:30 नंतर त्या विसरतात. त्यांना जेवढं दुःख झालं नाही ना तेवढं दुःख हे उभाटा सेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांना झालंय की काय अशा चर्चा सर्वत्र होताना दिसत आहेत. खरं तर हा त्यांचा अंदरुनी मामला आहे. आतल्या गोटातली बात आहे. तेव्हा त्यावर जे काही मंथन चिंतन चर्वण व्हायचंय ते आतल्या आतच व्हायला हवं होतं. पण एका बाईमुळे शिवसेना उभाटा पक्षातली गटबाजी जी काय आहे ती उघड व्हायला लागली. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 7 पैकी 1 जागा सहज निवडून आणता येणार होती, इतकं संख्याबळ त्यांच्याकडे होतं. पण काँग्रेसचा बदलाचा मूड, उभाटा गटाच्या युवराजांना प्रियंका चतुर्वेदींसाठी हवी असलेली तिकीट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचं संपलेलं अस्तित्व टिकवण्यासाठी खुद्द शरदचंद्र पवारांना वयाच्या 86व्या वर्षी दिल्लीत जाणं अपरिहार्य वाटत असल्यानं या एका जागेबद्दल अनिश्चितता निर्माण झाली होती. महाविकास आघाडीचा पोपट मेलाय असं म्हणतात, पण हा पोपट कधीही अचानक उठतो. म्हणजे उठून मी जिवंत आहे बरं का असं सांगतो. त्या महाविकास आघाडीला पुरतं झोपवायचा प्लान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तयार केला होता. महायुतीच्या 6 उमेदवारांना पुरेशी मतं दिल्यानंतरही जवळपास 25 मतं ही शिल्लक राहत होती. मग शिंदे सेनेकडून रोहित टिळक यांना उभं करून निवडणूक घडवायची आणि महाविकास आघाडीची 12 मतं फोडून पोपट खरंच मेलाय हे सिद्ध करून दाखवायचं असं ठरलं होतं. पण शरद पवारांना ते स्वतः हॉस्पिटलाइज असताना आपल्या उरल्या गटाला सांभाळण्यासाठी दिल्लीतल्या भाजपेश्वरांना साकडं घालावं लागलं की मला ही एक शेवटची निवडणूक जिंकू द्या. शेवटची यासाठी की पवारांनी याआधीच जाहीर केलेलं आहे की ते जनतेतून निवडून जाणाऱ्या निवडणुका आता लढवणार नाहीत. मागच्या वेळेला संख्याबळाच्या जोरावर ते राज्यसभेत बिनविरोध गेले. पण आता एका जागेचं संख्याबळ असतानाही त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या रातोरात रचल्या जाणाऱ्या षडयंत्राचा धसका घेतला होता. दिल्लीतून सिग्नल मिळाल्यानंतर इकडे देवेंद्रजींनी आपला इशारा मागे घेतला आणि शरद पवार जर ती जागा लढवतायत तर आम्ही आमचा 7वा उमेदवार देणार नाही हे घोषित केलं. पण शरद पवारच का? यासाठी सगळ्यात आधी डोकं लढवलं होतं ते विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी. त्यांना राज्यातली आणि देशातली सगळी राजकीय समीकरणं व्यवस्थित माहिती होती. इकडे राज्यात शिवसेना उभाटा गटानं आपला उमेदवार दिला तर मग तो कुणी का असेना, म्हणजे अगदी प्रियंका चतुर्वेदी, सुषमा अंधारे, गेला बाजार विनायक राऊत, म्हणजे यांचंही नाव चालवलं जात होतं त्यापैकी. आणि त्यापैकी कुणीही का असेना त्या उमेदवाराला महायुती कसंही करून पाडणारच होती हे निश्चित होतं. शरद पवार असतील, भाजपकडूनही विरोध होणार नाही आणि महाविकास आघाडीतल्या काँग्रेसलाही वावडं नसणार होतं. आणि हे माहीत असल्यानं संजय राऊत पवारांचं नाव लावून धरत होते. पण दावोस, लंडन या ठिकाणी पडणारा बर्फ आणि त्या गारेगार बर्फात बागडण्याचा, खेळण्याचा जो काही आनंद आहे, त्या आठवणी युवराजांना अस्वस्थ करून सोडत होत्या. म्हणून त्यांचा आग्रह वेगळाच होता. आता राऊतांनी लॉजिकली पवारांना पाठिंबा देत आग्रह धरत त्यांना सरतेशेवटी राज्यसभेवर पाठवलंच. जयंत पाटील आणि सुप्रियाताईंनी स्वतः मातोश्रीवर जावं, उद्धवजींना भेटावं, त्यांना मान द्यावा, पान सुपारी नारळ, कारण त्यांच्याकडे 20 मतं आहेत आणि त्यांना आश्वस्त करावं की पवारसाहेब हे काही लगेच NDAला पाठिंबा देणार नाहीत. ही कृती करायला लावली कुणी सुप्रियाताईंना तर ती संजय राऊतांनी. त्यानंतर उद्धवजींना रमले. उद्धवजी तसे मनाने हळवे आहेत, पण आदित्य ठाकरेंना त्यांना खरं तर हवी ती उमेदवार राज्यसभेवर पाठवता न आल्यानं ते प्रचंड अस्वस्थ झाले. आता मातोश्रीवरच्या किचन कॅबिनेटमध्येही अनेक उपशाखा आहेत. उद्धव, आदित्य, रश्मी वहिनी या तिघांचे जसे स्वतंत्र भालदार चोपदार आहेत तसेच ते संजय राऊत, विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर यांच्यासह हर्षल प्रधान वगैरे मंडळींचेही ग्रुप आहेत. आदित्य ठाकरेंचं नेतृत्व मान्य करून त्यांच्यासोबत असणाऱ्या तरुणांचे पिताश्री जे सेनेत आमदार, खासदार किंवा नेतेपदी आहेत
ते उद्धवजींचे कमी आणि आदित्यचे जास्त लॉयल आहेत, म्हणजे त्यांच्या चरणी जास्त निष्ठा आहेत. उभाटा सेनेतली कंपुशाही समजून घेतल्यानंतर आता तुम्हाला खऱ्या संघर्षाकडे नेतो. राज्यसभेच्या निवडणुकीत हिरमोड झालेल्या आणि त्यामुळे चवताळलेल्या आदित्य ठाकरेंनी आता विश्वप्रवक्ते संजय राऊतांच्या विरोधात आपल्या गटाला ॲक्टिव्ह करून सोडलेलं आहे. आपल्याच पक्षाचा नेता आहे, उघडपणे शिव्या देता येत नाहीत, तर अप्रत्यक्षपणे राऊतांना ठोकण्याचा कार्यक्रम सध्या सुरू झाला आहे. मुंबईचे माजी महापौर आमदार सुनील प्रभू हे मातोश्रीचे निकटवर्तीय, पण आदित्यच्या टीममधल्या अंकित प्रभू नावाच्या युवासेना पदाधिकाऱ्याचे आणि आता नव्यानं निवडून आलेल्या नगरसेवकाचे हे पिताश्री आहेत. उद्धवजींइतकेच आदित्यही यांना जवळचे आहेत. अशा या सुनील प्रभूंनी काल परवा विधिमंडळात गोरेगावच्या पत्राचाळीचा मुद्दा उपस्थित केला. सदरू गुरु आशिष या विकासकाने परस्पर 9 विकासकांना प्रकल्पाची विक्री केली. त्याचा म्हाडाशी कोणता व काही संबंध नसताना 9 विकासकांना म्हाडाने 160 कोटी रुपये निधी देऊन भ्रष्टाचार का केला? ज्या पद्धतीने मंत्री महोदय उत्तर देत होते की कोणाच्या तरी वेस्टर्न इंटरेस्टसाठी ही सगळी लोक करतायत. 1, 2, 3 माणसं वेस्टर्न इंटरेस्ट करू शकतात. 350 लोक आज तिकडे रस्त्यावरती बसली आहेत, ते पण भूमिपुत्र आहेत, महाराष्ट्रातले नागरिक आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या केसमध्ये आपण उत्तर द्या, पण हे उत्तर देत असताना याच्यावरती जर कायम तोडगा काढायचा असेल तर मला असं वाटतं आयदर मुख्यमंत्र्यांकडे किंवा गृहनिर्माण मंत्र्याकडे यासंबंधीची बैठक लावा. ऐकलं? गुरु आशिष नावाचा जो तथाकथित बिल्डर या पत्राचाळीच्या पुनर्विकासात गुंतलाय, त्याचे बोलविते धनी कोण होते? कोण होता तो प्रवीण राऊत? पंजाब अँड महाराष्ट्र बँकेला बुडवणारे कोण लोक होते? आणि यात जी मनी लॉन्ड्रिंग झाली आहे, जे मनी ट्रेल्स दिसून आलेत, त्यात खुद्द संजय राऊत आणि वर्षा संजय राऊत यांची नावं आढळलेली होती. संजय राऊत 103 दिवस आर्थर रोडमध्ये वास्तव्य करून आलेत. ज्या महाविकास आघाडीला आणि यातल्या उभाटा सेनेला या पत्राचाळ प्रकरणात भाजप आणि भाजप समर्थकांनी ठोकलंय, ते प्रकरण आपल्याच एका मोठ्या नेत्यावर शेकतंय हे माहीत असूनही उभाटा सेनेच्या सुनील प्रभूंनी हा विषय सभागृहात मांडला. आहे की नाही चमत्कारिक? आणि त्यावर जोरदार बॅटिंग केली. यामागचं खरं कारण तुमच्या लक्षात आलेलं असेलच. आदित्य ठाकरेंनी ॲक्टिव्ह केलेला आपला ग्रुप हा आता संजय राऊतांना सळो की पळो करून सोडणार आहे, हे निश्चित आहे. संजय राऊतांच्या कृत्यानं अस्वस्थ झालेले युवराज आता त्यांना पदोपदी आडवे जाणार याची झलक पत्राचाळ प्रकरण पुन्हा बाहेर काढा या मागणीनं झाली. राऊतांवर पत्राचाळीसारखे अनेक घोटाळे आरोप हे प्रलंबित आहेत बरं का. स्वप्ना पाटकर यांना केलेली शिवीगाळ, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या, त्यांच्या मागावर सोडलेला तो व्यंकटेश उप्पर नावाचा तो गुंड, हे सगळं एक एक करून बाहेर येणार आहे. राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत, पण सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांना कोर्टानं निर्दोष वगैरे सोडलेलं नाही आहे. आणि हे सगळं मान्य केलं तर संजय राऊत यांच्यासाठी हा जो काही प्रवास आहे पुढचा, तो थोडा खडतर आहे. पण यात दुसरा पण असा आहे की एका बाजूला संजय राऊतांना जर पक्षातला युवा नेता घेरत असेल आणि अडचणीत आणत असेल तर ते गप्प बसतील का? संजय राऊतांना महाविकास आघाडीचे को फाउंडर म्हटलं जातं. 2019ला राज्यात अनाकलनीय राजकीय चमत्कार घडवत 105 आमदारांच्या भाजपला सत्तेबाहेर बसवणाऱ्या मावा आघाडीचे ते संयुक्त जनक होते. त्यांना पुढच्या 2.5 वर्षांच्या कालखंडात या सरकारने केलेली अनेक षडयंत्र, कांड आणि कालाकांडी हे सगळंच माहिती आहे. दिशा सालियन, सुशांत सिंग ते कंगना राणावत, नवनीत राणा, केतकी चितळे, अनंत करमुसे अशा असंख्य प्रकरणांमध्ये गृहविभाग कोणी कसा वापरलाय, कोणाकोणाचे फोन टॅप केले गेले होते, देवेंद्र फडणवीसांना, गिरीश महाजनांना कटक कारस्थानांमध्ये अडकवण्याचं षडयंत्र कोणी रचलं होतं, हे सगळं राऊतांना ज्ञात असेलच. नवे राऊत या प्रकरणांमध्ये मावा आघाडीचे तारणार होते, डिफेंडर होते. सामनातून, सकाळच्या प्रवचनातून प्रत्येक खिंड ही राऊत आपल्या या फ्रंटच्या वतीनं लढवत होते. ते संजय राऊत आता जर त्यांना संपवायला कोणी निघेल तर गप्प बसतील. पण या धुमश्चक्रीत नेमकं काय होणार आहे तर उभाटा गटात एका ललनेच्या नादापायी एका बाईमुळे यादवी माजणार आहे. मुळातच शिल्लक उरलेल्या मोजक्या लोकांच्या गटामध्येही जर आता आणखीन गट आणि तट पडत असतील आणि ते एकमेकांना भिडत असतील तर ते आपापसात भिडून लढून संपतील की काय अशी आशंका वाटते. शिल्लक सेना शिल्लक राहणार की यादवी या शिल्लक सेनेला संपवणार, प्रश्न तर गहन आहे. पण विषय नाजूक प्रकरणांवरून सुरू होत अजून नाजूक प्रकरणांकडे जाणार आहे. आणि त्यामुळं जर हे गट वेळीच आपापसात तह करते झाले तर ठीक, विनाश टाळता येईल अशी आशा वाटते. नाहीतर काय होईल सांगता येत नाही.
तुम्हाला काय वाटतं, एक मोठा प्रादेशिक पक्ष जो आता शिल्लक उरलाय, तो पक्षांतर्गत यादवीनं संपून जाईल का? निवडणुकांच्या राजकारणात उतरून लढून हरण्यापेक्षा हे आतल्या आत संपून जाणं या पक्षाच्या पूर्व इतिहासाला साजेसं वाटतं का तुम्हाला? कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.